कुळगीते समर्थक आणि नरेंद्र दराडे समर्थकांमध्ये नाशिकमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि नाशिकमध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। नाशिकमधून अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अगदी थोड्या वेळापूर्वी सागर गोकुळगीते यांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्या आक्षेपामुळे तिथे निवडणूक अधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा सुरू झालेली होती आणि त्यानंतर आता आपण बघतोय काहीतरी राडा झालेला आहे आणि हा राडा अर्थातच महायुतीमधल्याच नेत्यांमध्ये होतोय। जो नाशिकमध्ये पहिल्या दिवसापासून विधान परिषदेची अर्थातच जी नावं समोर आली त्यापासून सुरू झालेला राडा हा आस्थागायत अगदी या निकालाच्या दिवशी सुद्धा सुरू असलेला पाहायला मिळतोय। नक्कीच आपला प्रचार थांबवतोय असं सांगणारे गोकुळगीते आज मात्र आक्रमक पाहायला मिळालेले होते आणि गोकुळगीते आणि नरेंद्र दराडे यांच्या समर्थकांमध्ये मतमोजणी केंद्रावरील हा राडा आपण पाहतोय। कार्यकर्त्यांना बाहेर काढताना पोलीस आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत। तर ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या पद्धतीनं सध्या यापूर्वी सुद्धा याबद्दल अर्थातच आक्षेप घेण्यात आलेला होता गोकुळगीते यांच्याकडनं। अधिक माहिती घेऊयात राहुल वाघ यांच्याकडनं। राहुल, काय सध्याची तिथली स्थिती? आपण जर बघितलं तर नाशिक विधान परिषद निवडणूक ही पहिल्या दिवसापासूनच चुरशीची झालेली होती आणि आता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झालेली होती। त्यावेळेस सुरुवात होताच गोकुळगीते यांनी मतदान प्रक्रियेवरती आक्षेप घेतलेला होता। त्यानंतर त्याची सुनावणी देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोर पार पडलेली होती। परंतु आपण जर आता बघितलं तर शिवसेनेचे उपनेते व आमदार असलेले किशोर दराडे यांना बाहेर काढल्यामुळे दराडे यांच्या समर्थकांनी या संपूर्ण प्रक्रियेवरती आक्षेप घेतलेला आहे। शेवटी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मध्यस्थी केल्यानंतर आता या ठिकाणाचा वाद हा मिटवण्यात आलेला आहे। परंतु तुर्तास आपण जर बघितलं माझ्या नावाने अर्ज नाही, मला मध्ये बोलवलंय, मी मध्ये जातो कलेक्टर साहेब टेबलला मतमोजणीसाठी बसला असता ते म्हणे उमेदवार प्रतिनिधी हा टेबलला बसू शकत नाही मतमोजणी, एवढाच विषय होता। हो आहेत ना, माझा आय कार्ड, मी उमेदवार प्रतिनिधी आहे। उमेदवार माझ्या टेबलला जर मतमोजणी प्रतिनिधी नसेल तर उमेदवार प्रतिनिधी हा मतमोजणी टेबलला बसू शकतो। त्यांचं म्हणणं आहे की हा बसू शकत नाही, एवढं त्यांचं ऑब्जेक्ट किशोर दराडेंनी घेतला, आमदार मोदयांनी त्यांनीच केली, आमदार मोदयांनी। तुम्हाला हो काय मारहाण केली की तुम्हाला? नाही, धक्काबुक्की केली, त्याला होत राहतं। कशामुळे तर गोकुळ गोकुळगीते यांचे जे तिथे निवडणूक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असतात त्यांनीच हा आक्षेप घेतलेला आहे की ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू होती त्या टेबलवरती मी बसलेलो असताना आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि याच आक्षेपाच्या विरोधात आता मी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी जातोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि इतकंच नाही तर आमदार दराडे यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील या निवडणूक प्रतिनिधीनं केलेला आहे। गोकुळगीते यांचा हा निवडणूक प्रतिनिधी आणि ऐन मतमोजणी केंद्रावर हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय। हे दृश्य आपण पाहतो आहोत। मतमोजणी केंद्रावर राडा झाल्यानंतर इथल्या प्रतिनिधींना बाहेर काढण्याचं काम सध्या पोलीस करताना दिसत आहे। दरम्यान इथली मतमोजणी आता थांबवण्यात आली आहे आणि आपल्याला माहिती आहे सागर की कशा पद्धतीनं जेव्हा मतमोजणी होत असते त्यावेळेला हे प्रतिनिधी जे असतात ते जाऊन बसतात, मात्र त्याच प्रतिनिधीच्या बसण्यावरती तिथे कोणीही नसताना बसण्यावरती आक्षेप घेतला गेलेला आहे आणि त्यावरनच हा राडा झाल्याचं कळतंय। कशा पद्धतीने ही सिस्टीम असते की ज्याच्यामुळे असा गोंधळ निर्माण यापूर्वी झालेला होता का किंवा होऊ शकतो का, याबद्दल थोडं सांगशील सागर? नक्कीच काय असतं की मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी आधीच नेमलेले जात असतात आणि त्याच वेळी मतमोजणी केंद्रावर जे निवडणूक प्रतिनिधी मतदारांचे नेमलेले होते त्यांनाच कुठेतरी दराडे यांनी आक्षेप घेतलेला आहे। हा आक्षेप नेमका का घेतला हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र आक्षेप घेत असताना आपल्याला धक्काबुक्की झाली असा आरोप देखील या निवडणूक प्रतिनिधीनं केला। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, नाशिकमध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। मतमोजणी केंद्रावर राडा झाल्यानंतर आता गोकुळगीते समर्थक आणि दराडे समर्थक यांच्यामध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर पहिल्या पसंती क्रमाची जी अपडेट आहे ती समोर येणं अपेक्षित होतं, मात्र त्याआधी नाशिकमधनं हा गदारोळ झाल्याचं आता समोर येत आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय जे निवडणूक प्रतिनिधी आहेत गीते यांच्या वतीनं तिथे बसलेले त्यांच्या बाबतीतच धक्काबुक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये, अजूनही नाशिकमध्ये सत्र सुरू झालेलं होतं एकमेकांविषयी असणाऱ्या आक्षेपांचं आणि राड्याचं, तेच सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच अगदी निवडणूक लागल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून नाशिकमध्ये हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळालेला होता। सुरुवातीला गणेश गीते आणि त्यानंतर गोकुळगीते आणि गोकुळगीतेंनी मी प्रचार थांबवतोय, मी माघार घेतलेली नाही,
त्यावेळी देखील स्पष्ट केलेलं होतं आणि आज देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय, मी केवळ प्रचार थांबवलेला होता, मी माघार घेतलेली नव्हती आणि त्यावरूनच कुठेतरी महायुतीमध्ये हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत, निवडणूक प्रतिनिधींपर्यंत हा राडा पुन्हा एकदा मतमोजणी केंद्रावर दिसतोय. अगदी त्या ठिकाणी खरं तर गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, यांनी वारंवार जात समजूत घालण्याचा प्रयत्न केलेला होता. गोकुळ गीते हे देखील आक्रमक झालेले होते आणि अजूनही तशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळते. प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रांजल, मोठा राडा मतमोजणी केंद्रावर, मतमोजणी थांबवण्यात आली आहे. सागर, आपण बघत आहोत की पहिली एक जर सुधारणा आपण म्हटलं तर मतमोजणी प्रक्रिया ही थांबलेली नाही आहेत. मतमोजणी प्रक्रिया सुरूच आहेत. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर मतमोजणी केंद्रामध्ये खरं तर एक राडा झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं होतं. अगदी काही मिनिटापूर्वीच मतमोजणी प्रक्रिया एकीकडे सुरू होती, त्याच्यावरती गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतलेला होता. त्यांचा आक्षेप खरं तर जो काही होता तो नरेंद्र दराडे, जे माहितीचे उमेदवार आहेत, त्यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याबाबत होता. विद्यमान आमदार असताना ते मतमोजणी केंद्रात कसे, असा त्यांनी आक्षेप घेतलेला होता. त्यानंतर गीते असतील, यासोबतच दराडे यांचे वकील देखील दाखल झालेले होते आणि इथे सुनावणी देखील पार पडली. दरम्यान हे सगळं काही सुरू असतानाच, सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे आपण जर बघितलं तर अचानक म्हणजे जेव्हा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सर्व मतमोजणी केंद्राबाहेर उभे होते त्याचवेळी राडा झाला, जोरदार गोंधळ खरं तर झाला आणि यासोबतच धक्काबुक्की देखील झालीत आणि काही जणांना पोलिसांनी बाहेर देखील काढलं. दरम्यान आत्ताची आपण ही जर दृश्य बघितली तर आता कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये